कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल। कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्यात। मात्र या निवडणुकांमध्ये काही इच्छुक उमेदवारांना महायुतीचा फटका बसला। महायुतीमध्ये असलेल्या जागा वाटपाच्या तिढ्यात अनेकांची उमेदवारी डावलली गेल्याने उमेदवार नाराज झाले। दहिवलीमधल्या वॉर्ड नंबर 8 मध्ये दिनेश कडू हा तरुण चेहरा जनसंपर्कातून चर्चेत आला। आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्या साथीने दिनेश कडू यांनी दहिवलीमध्ये त्यांच्या कामाचा एक बुलंद विश्वास तयार केला। त्यांच्याकडे कोणतं पद नसूनही सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची असलेली धावपळ प्रचंड होती। त्यामुळे हा चेहरा आम्हाला आमचं नेतृत्व म्हणून हवा आहे या शब्दावर ग्रामस्थ ठाम होते। प्रभाग क्रमांक 8 मध्ये महिला आरक्षण असल्याने दिनेश कडू यांच्या सौभाग्यवती शुभांगी कडू यांनी शिवसेनेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीमधल्या जागा वाटपात भाजपाकडे जागा गेल्यानंतर त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला। दिनेश कडू यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होतील आणि मग शिवसेना प्रभाग क्रमांक 8 मध्ये विस्कळीत होईल अशा चर्चांना उधाण आलं। दिनेश कडू हे काही काळ आत्मचिंतनात व्यस्त असल्याने वॉर्ड नंबर 8 मध्ये आपली सीट लागली अशा अफवा विरोधकांकडून पसरवल्या गेल्या। मात्र मी महायुतीच्या उमेदवारांसोबतच आहे आणि आता रान पेटवणार असं म्हणत दिनेश कडू मैदानात उतरलेत। उमेदवारी डावलली गेल्याने थोडं आत्मचिंतनात दिनेश कडू व्यस्त असल्याने त्यांची भेट घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी विचारपूस केली। दिनेश कडू यांना ग्रामस्थांचा असलेला पाठिंबा बघून सर्वच चकित झाले। अगदी कमी वेळात दिनेश कडू घराघरात विश्वासाने प्रत्येकापर्यंत पोहोचले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मी सुद्धा पोहोचलो आहे असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला। दरम्यान सर्व उमेदवारांनी एकत्र येऊन काम करूयात आणि महायुतीला विजयी करूयात असा जल्लोष या बैठकीदरम्यान करण्यात आला। ही बैठक मुळात दिनेश कडू यांच्या नाराजगी दूर करण्यासाठी नव्हतीच, विरोधकांना कुठे आणि कसं रोखायचं याच्या आत्मचिंतनासाठी होती। दिनेश कडू नाराज आहेत अशा अफवा सुद्धा पसरवल्या गेल्या, पण ज्यांनी आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कोणतीही अपेक्षा न ठेवता दिवस रात्र काम केलं ते पक्षावर नाराज होतीलच कसे। जेमतेम 2 दिवस शांत राहून दिनेश कडू यांनी विरोधकांच्या हालचाली बघून घेतल्या आणि आता त्यांना गनिमी काव्यानं चकवा देत पराभूत करण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत। त्यामुळे विरोधकांना तोंडावर पाडू असं म्हणत मैदानात उतरलेत दिनेश कडू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सर्वात पहिले तर मी सांगतो की मी नाराज नव्हतो आणि मुळात इथे दिनेश कडूच नाही तर इथे असणारा सर्वसामान्य नागरिक स्वतः नगरसेवक हवं जे दिनेशच्या रूपात ते बघत होते, म्हणून सगळ्यांच्यात एक थोडीशी नाराजगी होती। त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती। पण काल मी सर्वांना रात्री माझ्या घरी बोलवले, त्यांना सर्व जी वस्तुस्थिती होती सांगितली की युती आघाडीमध्ये आमदार साहेब असतील, संकेत भासे असतील, राजेश दादा असतील किंवा सुरेश भाऊ असतील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासाठी किती प्रयत्न केले, पण काही काही गणितं असतात त्यांची उत्तरं सापडत नाहीत, ती माझ्याबद्दल नाही सापडली। पण माझ्या ह्या 2 दिवस मी जे शांत होतो त्या विरोधकांनी बराच वेगळा अर्थ लावले आणि त्यांनी स्वतःला डिक्लेअर केले की ते निवडून आले म्हणून। पण आजपासून दिनेश कडू इथे उतरला आहे आणि महायुतीचे उमेदवार विशाखाताई जिनगरे आणि रामदास गायकवाड यांच्यासाठी मी जीवाचं रान करेन। जेवढं काम मी माझ्यासाठी केलं असतं त्याचे एक पाऊल पुढे जाऊन मी त्यांच्यासाठी काम करणार आणि या दोन्ही उमेदवार आणि स्वातीताई लाड या प्रभाग क्रमांक 8 मधून सर्व जास्त मतं निवडून येणार असं मी शब्द देतो। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।